आपला नेक्स्ट पॉइंट आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तुमचं सपोज एक ओरिजिनल स्टेटमेंट आहे P इम्प्लाइज Q, तर त्याचा कॉन्व्हर्स कसा लिहिला जातो? Q इम्प्लाइज P. इन्व्हर्स कसा मेन्शन होतो? निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. म्हणजे P इम्प्लाइज Q हे जर इम्प्लिकेशनचे एखादं स्टेटमेंट असेल तर त्यापासून तुम्ही 3 इम्प्लिकेशनची अजून स्टेटमेंट फॉर्म करू शकता. ती कशी? तर Q आणि P ची जागा इंटरचेंज करून तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स मिळवता, विच इज Q इम्प्लाइज P. दोघांचेही निगेशन घेऊन तुम्ही त्या स्टेटमेंटचं इन्व्हर्स मिळवता, विच इज निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसा? तर ह्या दोघांना फ्लिप करायचं आणि इन्व्हर्स करायचं, विच इज निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. ह्या तुमच्या बेसिक डेफिनेशन आहे. पण आता ह्या आधी बघा, तुम्ही काही ठिकाणी ना थेरम लिहिताना थेरम प्रूव्ह करण्यासाठी 10th मध्ये वगैरे असंही प्रूव्ह केलं असेल की मेन स्टेटमेंट प्रूव्ह करण्यापेक्षा तुम्ही त्याचा कॉन्व्हर्स प्रूव्ह केला असेल, किंवा मेन स्टेटमेंट प्रूव्ह झाल्यावर कॉन्व्हर्स प्रूव्ह. बीपीटी मध्ये तुम्हाला 10th ला जो बीपीटी होता त्याच्यामध्ये पण कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी असं होतं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी टेस्ट, किंवा आपला फेमस पायथागोरस थेरम त्याच्यामध्ये पण आपण कॉन्व्हर्स प्रूव्ह करतो. तो बेसिकली कॉन्व्हर्स काय असतं? तर आता पायथागोरसच्या थेरम मध्ये सांगते. कॉन्व्हर्स असा आहे, तर राईट अँगल ट्रायंगल आहे. If an angle opposite to side C is a right angle, then a square plus b square is equal to c square असतो. ओके, असं त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? a square plus b square is equal to c square असेल तर साइड C च्या अपोजिट अँगल राईट अँगल असतो. ओके, हे तुम्ही बेसिकली प्रूव्ह केलेलं असेल. तीच आयडिया इथे येते. इनडायरेक्टली आपण बऱ्याच वेळा ही डेफिनेशन वापरलेली आहे. ओके, आता आपण बघूया यांचं एकमेकांमध्ये काय रिलेशन असतं का, की एखादं स्टेटमेंट प्रूव्ह असेल तर त्याचा कॉन्व्हर्स दरवेळी प्रूव्ह असेलच का, त्याचा इन्व्हर्स प्रूव्ह असेल तर त्याचा कॉन्व्हर्स असेल का, अशा बऱ्याच गमती जमती आपण बघूया. हे बघण्यासाठी आपण ह्याचं ट्रूथ टेबल काढूया. सो आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू वरून कळतील की कुठल्या गोष्टी लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहेत. सो आपल्याला कुठले कुठले कॉलम लागणार आहेत? तर एक P Q, त्यानंतर P इम्प्लाइज Q साठी निगेशन बघायचं असतो, ते 2 स्टेटमेंट, कॉन्व्हर्स साठी, इन्व्हर्स साठी आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह साठी. निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. हा तुमचा कशासाठीचा कॉलम झाला? कॉन्ट्रापॉझिटिव्ह साठीचा कॉलम झाला. ओके, आता आपण बघत जाऊया, व्हॅल्यूज काढूया. 2 स्टेटमेंट आहेत, सो पॉसिबल कॉम्बिनेशन किती येतील? 2 म्हणजे 4 येतील. त्या काय येतील? T T F F. इथे T F T F. P इम्प्लाइज Q चं T T T, फक्त D F F ला F, बाकी सगळ्या केसेस मध्ये T. निगेशन ऑफ P काय येईल? T चं निगेशन F F, F चं निगेशन T, F चं निगेशन T. निगेशन ऑफ Q मध्ये काय? T F T F चं काय होईल? F T F T. Q इम्प्लाइज P, बघा Q इम्प्लाइज P. T T चं T येणार, F T चं काय येणार? T येणार. हा पार्ट मी तुम्हाला होमवर्कला चेक करायला सांगितलेला. हो, तुम्ही तो होमवर्क कंप्लीट केलाय. T F F ला F येणार, F F ला T येणार. ओके, निगेशन ऑफ P इम्प्लाइज निगेशन ऑफ Q. F F F चं काय येतं? T येतं, F T F चं T येतं, T F F F चं F येतं, बाकी T येतं. ओके, त्याच्यानंतर काय बघायचंय? निगेशन ऑफ Q इम्प्लाइज निगेशन ऑफ P. F F F चं T येतं, T F F F चं F येतं, त्याच्यानंतर F T F चं T येतं, T T T चं T येतं. सो तुम्ही नीट ऑब्झर्व करा कुठले कॉलम्स इक्वल आहेत. सो कॉन्व्हर्स आणि इन्व्हर्स ते कॉलम इक्वल आहेत. कॉन्ट्रापॉझिटिव्ह आणि स्टेटमेंट्सचे कॉलम इक्वल आहेत. सो आपण काय लिहू शकतो? तर हे जे मी लिहितोय तो इम्पॉर्टंट पार्ट आहे. आपण असं लिहू शकतो की कॉन्व्हर्स and inverse
इम्प्लाइज निगेशन. सो कॉन्व्हर्स आणि इनव्हर्स लॉजिकली इक्विव्हॅलेंट असतात. आणि दुसरं अजून आपल्याला काय लिहिता येईल तर आणि कुठले दोन स्टेटमेंट आपल्याला इक्वल हे रब करते. सो आपल्याला इथे लिहिता येईल कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि स्टेटमेंट इक्वल असतात. स्टेटमेंट and contrapositive of a statement are logically equivalent. Are logically equivalent. म्हणजेच P implies Q is equivalent to negation of Q implies negation of P. ओके. ह्या फॅक्ट किंवा ह्या फॅक्टवर सम्स असे 12वीला नाहीये, पण हा का महत्त्वाचा आहे तर तुम्हाला एखादा थेरम दिलाय इफ देन, तर त्या थेरमचं स्टेटमेंट प्रूव्ह करणं तुम्हाला जर कठीण जात असेल तर तुम्ही एक विचार असाही करू शकता की मला कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सोडवता येईल का. त्या केसमध्ये जर तुम्ही त्याचं कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे ट्रू असं किंवा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह जर प्रूव्ह केलं तर तुम्ही तिथे असं मेन्शन करू शकता की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आणि स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट असणार. सो स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह झालं असं तुम्ही मेन्शन करू शकता. तसंच एखाद्या स्टेटमेंटचं जर तुम्हाला कॉन्व्हर्स प्रूव्ह करायचं असेल आणि कॉन्व्हर्स प्रूव्ह करणं कठीण जात असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्या स्टेटमेंटचा इनव्हर्स प्रूव्ह करू शकता आणि तिथे असं मेन्शन करू शकता की कॉन्व्हर्स अँड इनव्हर्स ऑफ अ स्टेटमेंट आर लॉजिकली इक्विव्हॅलेंट हॅन्स द प्रूफ. ओके. आता आपण ह्याच्यावरची आता काही सम्स बघूया की सम्स कशी आहेत. मी एक दोन सम्स तुम्हाला सोडून दाखवते. नेक्स्टची गेल्या वेळी सारखीच तुम्हाला टाइम देईन, त्याच्यामध्ये मी काही सम्स सोडून दाखवते. एक दोन सम्स मी सोडून दाखवते. त्याच्या नेक्स्टची जी सम आहे ती तुम्हाला ठराविक टाइम देईन, त्याच्यामध्ये तुम्ही सोडवा आणि मग आपण डिस्कस करूया. ओके. सो तुमचा क्वेश्चन आहे राईट द कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. त्यातला पहिला क्वेश्चन आहे इफ x is less than y then x square is less than y square where x and y belongs to real number. Okay. So let p घेतलं मी, हे p घेतलं, हे q म्हणून घेतलं. ओके. सो गिवन स्टेटमेंट कसं आहे, गिवन स्टेटमेंट is p implies q. गिवन स्टेटमेंट कसं आहे, p implies q, कारण if p then q मध्ये ते येत आहे. सो इट्स कॉन्व्हर्स इज, तुमचा कॉन्व्हर्स आपण कसं लिहितो आपण बघितलंय. इट्स कॉन्व्हर्स इज q implies p. म्हणजेच गिवन स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स कसा येणार, इफ x square is less than y square then x is less than y where x and y belongs to real number. ठीक है. त्याच्यानंतर its inverse is, inverse कसा असतो, negation of p implies negation of q. So if x is greater than or equal to y then x square is greater than or equal to y square where x and y belongs to real number. ठीक है. त्याच्यानंतर नेक्स्ट इट्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह its contrapositive is negation of q implies negation of p. ओके. म्हणजेच काय, if q तुम्हाला काय करायचंय, q चं निगेशन काय, if x square is greater than
2y square, then x is greater than or equal to y. ओके, आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. ओके, हे थोडंसं ना असं मजेदार एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय बघा, फॅमिली आहे ते लिटरेट होते जेव्हा त्यामधली वुमन आहे ती लिटरेट होते. बाकीच्या इम्प्लिकेशन स्टेटमेंट सारखं इथे इफ देन वन आहे ते आपल्याला जनरेट करावं लागेल. सो इथे इफ देन आपल्याला कसं लिहिता येईल, इफ हे स्टेटमेंट आपल्याला कसं लिहिता येईल, इफ द वुमन in family is literate, then the family becomes literate. ओके, वाक्याचा नीट अर्थ जर समजून घेणार ना तर हे फॉर्म करणं तुम्हाला सोपंच आहे. बघा, स्टेटमेंट काय आहे, फॅमिली लिटरेट होईल केव्हा, जेव्हा त्यातली वुमन आहे ती लिटरेट होईल. म्हणजे जेव्हा फॅमिलीतली वुमन लिटरेट होईल तेव्हा फॅमिली लिटरेट होईल. तेच आहे, इफ वुमन इन द फॅमिली इज लिटरेट देन द फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, सो लेट पी काय येईल तुमचा, वुमन इन द वुमन किंवा अ वुमन टाकूया, अ वुमन इन फॅमिली, अ वुमन इन फॅमिली इज लिटरेट, क्यू काय येईल, द फॅमिली बिकम्स लिटरेट. Family becomes literate. Okay, so given statement काय आहे, given statement काय आहे, P implies Q. ठीक आहे, त्याचा कॉन्व्हर्स बघूया काय आहे. कॉन्व्हर्स काय येतो, कॉन्व्हर्स बेसिकली Q implies P येतो. ठीक आहे, म्हणजे ह्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स काय, इफ द फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन इन इट इज लिटरेट. कॉन्व्हर्स कसं आहे, इफ द फॅमिली बिकम्स लिटरेट then woman in it is literate. then a woman टाकलं तरी चालेल, then a वर लिहूया आपण जरा, then a woman in it is literate. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या स्टेटमेंटचा हा कॉन्व्हर्स झाला. ह्याचा इनव्हर्स कसा येईल, ह्याचा इनव्हर्स negation of P implies negation of Q. म्हणजेच काय, a woman in family is not literate then family doesn't become literate. ओके, म्हणजेच इनव्हर्स मी लिहिते, if woman in the family किंवा if the woman in family is not literate, जस्ट निगेशन आहे सो मी नॉट इंट्रोड्यूस केलं, इज नॉट लिटरेट देन फॅमिली डझंट लिटरेट. कारण डझंट का वापरलं, कारण आपल्याला नॉट इथे इंट्रोड्यूस करायचंय, निगेशन घ्यायचं ना. सो डझंट लिटरेट. आता नेक्स्ट काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह येईल, निगेशन ऑफ Q implies negation of P. सो हे कसं येईल, if the family doesn't become literate then woman in it is not literate. Okay, if the family doesn't
it is not literate. ओके, आता तुम्ही ट्राय करा. ओके, तुमच्या स्क्रीनवर दोन स्टेटमेंट्स दिसतील, त्यांचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्हाला ऑब्टेन करायचं आहे. तुम्ही थोडा टाइम घ्या, तोपर्यंत मी बोर्डवर लिहून घेते. यू कॅन राईट इट. होप तुम्ही फिनिश केला असेल. हे खूप इझी आहे, सो तुम्हाला वेळ कमी लागेल असं मी कन्सिडर करते. असं नसेल तर पॉज करा आणि आन्सर्स काढा आणि मग कंटिन्यू करा. ओके, आपण फक्त ह्याचे मी आता लिहून नाही दाखवणार आहे, फक्त आपण सोल्युशन्स डिस्कस करूया फास्ट. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. याच्यामध्ये पी काय येईल? फंक्शन इज डिफरन्शिएबल, हा तुमचा पी आहे. क्यू काय येईल? इट इज म्हणजे काय? फंक्शन इज कंटिन्युअस, हा तुमचा क्यू आहे. सो तुम्हाला काय करायचंय? कॉन्व्हर्स घ्यायचा आहे. कॉन्व्हर्स आपण कसा घेतो? क्यू इम्प्लाइज पी असं आपण कॉन्व्हर्स घेतो. सो ह्याचा कॉन्व्हर्स काय आहे? इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल. ओके, सिंपल. त्याच्यानंतर ह्याचा इनव्हर्स कसा येईल? ह्याचा इनव्हर्स आपण कसा घेतो? निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन ऑफ क्यू. म्हणजे इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस. ओके, त्याच्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह कसा घेतो आपण? तर त्याचा कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आपण निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज निगेशन ऑफ पी असा घेतो. म्हणजे इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. ओके, सोपा आहे. नेक्स्ट हे पण असं, इफ अ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. व्होल्टेज इन्क्रीजेस तुमचा पी झाला, करंट डिक्रीजेस तुमचा क्यू झाला. सो आपल्याला काय करायचं? कॉन्व्हर्स काढायचं आहे. क्यू इम्प्लाइज पी. इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. ओके, इन्व्हर्स काय? इफ व्होल्टेज नॉट इन्क्रीजेस. इथे इम्पॉर्टंट आहे, इथे डिक्रीजेस लिहायचं नाही. पण नॉट इन्क्रीजेस मध्ये कुठेतरी कॉन्स्टंटची पण केस येते. सो आपण इथे डायरेक्ट नॉट इन्क्रीजेसच्या ऐवजी डिक्रीजेस लिहायला जात नाही. ओके, सो हे कसं येईल? इफ व्होल्टेज doesn't increases then current decrease. नॉट डिक्रीजच्या ऐवजी इन्क्रीज लिहायचं नाही. का? कारण इन्क्रीजच्या केसमध्ये कुठेतरी कॉन्स्टंट ही केस त्यामध्ये येत नाही.
नॉट डिक्रीजेस म्हणजेच दरवेळी इन्क्रीज असेल असं नाही. ओके, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय येणार? इफ करंट डझंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस. सिंपल. ओके, सो आता हा पार्ट बघितल्यावर तुम्हाला कळेल की लॉजिक किती सिंपल आहे ते.